पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गुरु आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर 1 कळंबोली नवीन पनवेल या ठिकाणची आपली ताई. तिचं नाव आहे त्रिवेणी जनार्दन भगत. या ताईला भेटून आपण आजच्या गप्पांना सुरुवात करणार आहोत. हाय, मी त्रिवेणी जनार्दन भगत. मी एक ॲडव्होकेट आहे. मी एक तायकोंडो नॅशनल प्लेयर आहे. जेव्हा घरामध्ये लग्नाचा विषय सुरू झाला तेव्हा मला म्हणजे थोडं मनात भीती वाटत होती. बघण्याचा कार्यक्रम ठरला माझ्या घरी तेव्हा संजय परदेशी हे माझ्या घरी आले होते. त्यांनी मला फर्स्ट टाईम कोर्टामध्ये बघितलं होतं आणि त्यावेळेस मला माहिती नव्हतं की ती मला बघायला आलेले आहेत. हाय, माझं नाव संजय राम परदेशी. बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे. तिच्या घरी जेव्हा पाहायला गेलो होतो त्यावेळेस ती पुण्याला गेली होती नॅशनल रेफरी एक्झामिनेशनसाठी आणि त्यावेळेस मला काही तिला पाहता आलं नाही. पण तिच्या मम्मीने तिचा फोटो दिला होता. तर मग मी तो फोटो घेऊन घरी गेलो होतो आणि त्यामुळे फोटोमध्ये तिला पाहिलं तर मला फोटोमध्ये आवडली होती. ती मला खूप आवडली कारण ती खूप रिस्पेक्ट देते. उलट कधी मला प्रत्युत्तर करत नाही. कधी मी ओरडलं तरी तिच्यावरती समजून घेते. त्याच्यामुळे ती मला खूप आवडली. मला हवा तसं जोडीदार मिळालेला आहे तर मी खूप खुश आहे. मला सर्व गुण संपन्न बायको मिळाली. मी खूप खुश आहे. लवकरच आम्ही आमच्या नवीन संसाराला सुरुवात करणार आहोत. येत्या 15 मेला आमचं लग्न आहे. तरी तुम्हा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. नमस्कार. घेतो घ्या. धन्यवाद. आता घ्या उखाणा. आईने केले संस्कार, वडिलांनी केले सक्षम, सासूच्या छायेत व संजय रावांच्या मायेने सासरचा पाया करीन भक्कम. अरे वा 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 वा. शुभेच्छा तुम्हाला. नक्की करणार. द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोघांच्या वतीने लग्नाला यायचं. बरं बरं नक्की. शुभेच्छा आहेत तुम्हाला दोघांनाही. हां, द्या ओळख करून. ते माझे मिस्टर डॉक्टर संजय परदेशी, माझी मम्मी, माझे पप्पा, सासूबाई नमस्कार, त्या मावशी त्यांच्या, ती माझी ताई. बरं. ती माझी ताईची मुलं आहेत सगळी. हां हां. मावशी, माझी मामी. बरं. माझे मोठे काका मोठे काकी. नमस्कार. त्यांचे काका. नमस्कार. तो माझा भाऊ. ते माझे नंदावे. माझी ताई, माझी होणारी छोटी जाव. नमस्कार. आणि ते दीर, ताईचे मिस्टर. नमस्कार. काकी त्या जाव या म्हणजे ते नंदावे त्यांची मिसेस आहे. ते माझे दादा त्यांची मिसेस. ते माझ्या त्यांच्या आत्या आहेत त्या. ते मामा आहेत तिथे. ते ताई आहेत आणि ती माझी बहीण. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर, कुठलं बालपण? माहेर ॲक्च्युली प्रॉपर अलिबागची आहे. आम्ही राहतो कळंबोलीमध्ये. आणि कोण कोण असतं मग घरी? आम्ही मम्मी पप्पा, भाऊ आहे छोटा. कुठे? कळंबोलीमध्ये. आणि गावी काका वगैरे आजी सगळे राहतात, आत्या वगैरे. आणि बाबा वगैरे काय करतात? पप्पा पोलीस आहेत आणि मम्मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. तुम्ही काय करता? मी ॲक्च्युली BCom करून LLB कंप्लीट केलं आणि मी आता ॲडव्होकेट आहे प्रोफेशन. प्रॅक्टिस करता? हो. कुठे? पनवेल कोर्टमध्ये. पण तुम्ही आता स्वतः प्रॅक्टिस करता की कोणाकडे तरी? मी अजून ज्युनियरशिपच करते पण स्वतः पण केसेस हँडल करते. प्रॉपर्टी मॅटर्स हँडल करते मी. सरांचे ॲक्च्युअलमध्ये सगळं माझ्यावरतीच आहे. सरांचं सगळं काम. खूप जबाबदारी असेल. हां आहे, खूप आहे. आणि आता लग्नाची जबाबदारी. काय सांगता? लग्नाचं टेन्शन आहे. कोणाला टेन्शन आहे? तुम्हाला जास्त आहे की मिस्टरांकडच्यांना जास्त टेन्शन? मला. तुम्हाला का? तुम्हाला मला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे. माझं घर सोडून मी दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे. तर माझं पूर्ण क्लायमेट चेंज होणार आहे. एन्व्हायरमेंट सगळं चेंज. कुठे जाणार तुम्ही आता? नौपाडा कामोठे म्हणून. कळंबोलीवरून फक्त एक सिग्नल पलीकडे जात आहे. हो पण घर चेंज होतं ना आपलं. घर चेंज होतं? मला माहित नाही असं असतं. हो घर चेंज होतं आणि लोक पण चेंज होतात. सासू आई आहेत त्यांची. काही नको नको काही नको काय नको. बरं बोलवा मिस्टरांना बोलवा जरा. आहो या. स्वागत आहे तुमचं. बसा. तुमचं बालपण? नौपाडा कामोठ्यात.
तुमच्या घरी कोण कोण, म्हणजे बाबा काय करतात, आई काय करते? एक सांगू इच्छितो, मी 10वीमध्ये असतानाच माझे बाबा ऑफ झाले. बरं. ओके. तर मग त्याच्यानंतर माझी पूर्ण जबाबदारी मम्मीने पार पाडली, पूर्ण इव्हन माझ्या शिक्षणापर्यंत सर्व. आई काय करते? आई हाऊसवाईफ आहे, पण छोटे मोठे कामं. तुम्ही किती भावंड? आम्ही टोटल एकूण 5 भावंड, 3 बहिणी आणि 2 भाऊ. असं सगळी जबाबदारी आईने? आईने कमी. 3 बहिणींची लग्न, 2 भावांचं शिक्षण, माझं मेडिकलचं पूर्ण शिक्षण, छोट्या भावाचं. तुम्ही डॉक्टर आहात? येस. बरं बरं. म्हणजे एकीकडे डॉक्टर, दुसरीकडे वकील. काय कॉम्बिनेशन आहे. मग बघण्याचा कार्यक्रम पुढे कळलं कसं तुम्हाला? ॲक्च्युली आमच्या दोघांचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, हिरामण चिमणे. हां. ओके. त्यांनी सुचवलं होतं मला हे की तुम्हाला सुचवलं काय? असं एक मुलगी आहे, ती कळंबोलीला ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेट मुलगी आपल्या समाजामध्ये, असं तसं. हां. मग अशा प्रकारे मग हिला पाहायला गेलो मी. कुठे गेलात बघायला? म्हणजे असं एक कामानिमित्त पनवेलमध्येच गेलो होतो. कोर्टमध्ये आले होते. कोर्टात आले होते? अरे कोर्ट काय भेटण्याची ठिकाण आहे का हो? नाही, असं काम होतं माझं एक सेपरेट. तर मी पर्सनल कामासाठी गेलो होतो. काकांना फोन आला, काका कुठे येतो? अरे मी कोर्टातच आहे, ती मुलगी आहे बोलते माझ्या शेजारी, ये तुला बघायचं असेल तर. काय सांगता? मग तुम्ही गेलात? तुम्हाला माहित नव्हतं? मला माहिती नव्हतं. मी काकांना हाय बाय म्हणजे कसे आहेत काका हे होते, कसे आहेत काका बरे आहेत. नंतर काका येऊन बोलतात की हेच ते डॉक्टर. मग त्याच्यानंतर मग पाहायचं प्रोग्राम ठरवलं. ते पण कसं मी पुण्याला गेले होते, माझी नॅशनल रेफरी सेमिनार होती आणि हे तुळशी पूजनच्या दिवशी आले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा घरी गेले तेव्हा मम्मी बोलली की हां ते येऊन गेले, आता ते तुला या तारखेला बघायला येणार आहेत. तर म्हणजे ओके ठीक आहे, तयारी करते. मग त्यावेळी मग काय काय तयारी केली तुम्ही? मी कोर्टातच होते, कोर्टातून आले आणि हे लोक संध्याकाळी येणार एक मिनिट, होते. बघण्याचा कार्यक्रम पण कोर्टातच झाला का? नाही नाही नाही, तो प्रोग्राम घरी जातो. बरं. मग काय खाल्लं वगैरे, जेवलात वगैरे त्या चिप्स दिवशी? दिले होते ना, काय काय दिलं? पोटॅटो चिप्स. मग त्या दिवशी साईडला आता चिप बसायचं. मग मी घाबरले होते, मला सांगितलं पाणी घेऊन जा. तर मी घेऊन गेले आणि टेबलवर ठेवलं आणि आतमध्ये आले. तर मग ती काकी येऊन आतमध्ये बोलायला लागली की असं नसते, प्रत्येकाला द्यायचं असते ग्लास. तर मी बोलले असू ते चालते, त्यांना समजायचं असं समजून घेतील. नाही तर बघू ना पुढच्या वेळेला. हां, पुढची तारीख पडेल तेव्हा बघू. काय हो त्याच दिवशी पसंत केलं? हो, त्याच दिवशी का? आवडली त्या दिवशी. कशी काय? ज्यावेळेस आलं तर एकदम साधी सिंपल आली होती आणि मला अशाच मुली आवडत होत्या. अशाच मुली आवडत होत्या? मला पण नव्हतं माहिती सगळं. काय होत्या? बघितलं ना, अशाच मुली मला आवडत होत्या. बरं. मग त्याच्यानंतर मग नंतर घरी न सांगता तुम्ही दोघे भेटला नाही? नाही, त्याच्यानंतर भेटलो आम्ही चहा पाण्याच्या प्रोग्राम नंतर. कुठे? खारघरला भेटलो आम्ही. हळूहळू येत आहे वाटतं वाशीपर्यंत. नाही, एक स्टेशन करत आलात. काळंबोली झालं, कामोठे झालं, आता खारघरला आलात. मग त्यानंतर पुढे कुठे भेटलात? वाशी. पण वाशीला भेटला. हा, वाशीला गेलो होतो ना. हा, बघितलं? नाही, कुठे? सिद्धिविनायकला गेलो. movie बघितली होती ना. सिद्धिविनायकला गेलो होतो आम्ही सोबत. त्याच्यानंतर वाशीला उतरलो. वाशीला उतरले होते. हां. मग कसं आहे स्वभाव? लगेच खूप आवड? शांत आहेत, हां. खूप शांत आहेत, समंजस आहेत. यांच्या बाबतीत स्वभाव? स्वभाव रिस्पेक्ट देते खूप. हां. स्वभाव आता घरी आल्यावर कळेल. उलट तपासणी घेतात या? नाही, कधीच नाही सगळं. आता घेतील, सुरू करतील. कधी सुरू होते उलट तपासणी? एव्हिडन्स साठी जेव्हा फाईल करतो ना, म्हणजे मुहूर्तानंतर? नाही, ते वगैरे मग तुम्ही कसलं बोलताय? तुम्ही कोर्टात आहात? नाही. मग? तुम्हीच विचारलं अरे म्हणून. मी लग्नाचं विचारतोय. समजा यांनी सांगितलं मी 5 वाजता येतो, हा, आणि हे 7 वाजता आले. ते करतात ते. कोण? ते कसं आहे माहितीये, ते बोलतात मी 5 वाजता येतो आणि मग येतात 6, 6:30 वाजता. तोचपर्यंत काय होतं, तुम्हाला ज्या दिवशी भेटायचं असतं की नाही त्याच दिवशी इमर्जन्सी पेशंट येतात माहिती. आणि 5ची वेळ असली ना की 5ला येतात. तुम्ही काहीतरी ते करता ना, कराटे बिराटे काहीतरी? काय? मी म्हणजे लहानपणापासून खेळते तायकोंडो गेम. अच्छा. आणि इतर गेम सुद्धा खेळायचे, पण आता मी म्हणजे प्रोफेशनल म्हणजे पर्सनल इंडिव्हिज्युअल गेम म्हणून तायकोंडो कंटिन्यू करते. मी नॅशनल प्लेअर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. काय सांगता? आताही खेळता तुम्ही? हां. हे माहिती होतं लग्न ठरण्यापूर्वी? नाही नाही, लग्नात सगळं माहिती नव्हतं. नीट बरे वागा आमच्या ताईशी. नाही, उलट प्राऊड फील होतं. प्राऊड फील होतं. जे मला नाही करता आलं ते माझ्या बायकोमध्ये आहे. नाही नाही, खूप छान. बघितलं किती खुश झालेत ते मला सांगतात, मला तुझा खूप अभिमान वाटतो, म्हणजे असं सांगत असतात ना. व्हेरी गुड. आता एकमेकांशी किती गप्पा मारल्यात सिद्धिविनायकला जाऊन येईपर्यंत ते मी आता बघतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. ताईचं ड्रीम डेस्टिनेशन कुठलं, म्हणजे कुठे जायचंय? कुलू मनाली. सांगाव काय? हवाई. कळलं, घेऊन जाते. ताईला कोणतं काम करणं अजिबात आवडत नाही? हिंट देऊ का? नाही नाही थोडंसं नाही, असू द्या. नो.
बघूया काय किती गप्पा झाल्यात तुमच्या. सांगा. कपड्यांना घडी घालणे. मला पण नाही आवडत कपड्यांना घडी घालायला. घालूच नका अशी भरून ठेवा असे कपडे. हां व्हेरी. ताईचं कोणावर सर्वात जास्त प्रेम आहे? बाबांवर. बरं सांगा हो. डिंगी. डिंगी म्हणजे काय असते? आमची डॉगी आहे. अच्छा तिचं नाव डिंगी. ऍक्च्युली डिंगो आहे. डिंगो. ती कुत्री आहे तर मग म्हणून ती डिंगी. डिंगी झाली. अच्छा म्हणजे नाव ठेवताना माहित नव्हतं ते काय आहे. तुम्हाला बघितल्यापासून तुम्हाला भेटल्यापासून ताई एक गाणं गुणगुणत असते. ते गाणं कुठलं? मला वेळ लागले प्रेमाचे. तुम्हाला पण लागले. ताईची आई कोणत्या खेळात निपुण आहे? अरे वा. कबड्डी. त्या पण खेळायच्या. तिच्या कॉलेज टाइम मध्ये ती GS होती कॉलेज आणि तिच्या सपोर्टमुळेच मी मम्मी पप्पांच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आहे. क्या बात आहे. आता पुढचे प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांचे खूप आवडते आठवणीतलं गाव कुठलं? त्यांच्या मामांचं आणि मावशीचं गाव. कुठलं नाव काय? पेठ कोळखे. कोळखे पेठ. बर. मिस्टरांचं स्वप्न? त्यांना स्वतःचं फ्लॅट घ्यायचंय. म्हणजे चूक काय हो सांगा. लाल गाडीच्या दिव्यामध्ये. अरे हो. लाल गाडीच्या दिव्यामध्ये सिव्हिल बसायचं? सर्व्हिसमध्ये. ते बोलले सिव्हिल होते मला सर्व्हिसमध्ये एकदा. जायचं. नाही पण लाल गाडीच्या दिव्यामध्ये की लाल दिव्याच्या गाडीमध्ये? लाल दिव्याच्या गाडी. हा मी घाबरलो. लाल दिव्याच्या गाडी. संधी मिळाली तर भविष्यात मिस्टर कोणते वाद्य वाजवतील? गिटार. गिटार. कुठली? पेटी. ओ. मिस्टर कायम कोणती वस्तू विसरतात? त्यांची चावी. त्यांना मला आठवण करून तुमची चावी घरात तुम्ही विसरून आलात घेऊन जा. बरं हॉस्पिटलचं नाव काय? लाईफलाईन पनवेल. हो काय सांगता. बरं बरं अभिनंदन. हे तुळशी वृंदावन तुम्हा दोघांनाही हां झी मराठी करू. थँक्यू. हा आहे रे छोटासा. या असे काय खबर बॉम्ब नाही तो. अच्छा अच्छा अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. नमस्कार. सासूबाई काय अट कुठली आहे तुमची की सुनेने काय काळजी घ्यायला पाहिजे? काय नोकऱ्या पण करतात त्याही रे या करतात ना जॉब. तिकडून आल्यावर घरात काही कामधंदा करायला पाहिजे. घरात पण काम केलं पाहिजे. मग केलं पाहिजे. नोकरीवर पण काम करायचं घरी पण करायचं. करायचं. सासूबाई एकटीच आहे ना घरात आणि लग्न झाल्यावर घरी आले तर साडी लावायची. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं? नाही घालायला पण जास्त पण नाही कारण साडीवर ते कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणजे जेवण वगैरे करताना किचनमध्ये पदर पडू शकतो. इतर वेळेला नवीन असताना घालू शकतो. मला पहिला एक विचारायचं आहे. हे आत्ताच गॅस वगैरे आले का घरात? नाही ना. तिला सवय नाही साडीची. अच्छा, अच्छा, त्यांना सवय हा, त्याच्या- सवयीचा परिणाम असतो थोडं. बरं बरं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की थोडंसं त्याच्यात सूट असावं. बरं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे का? बरं इकडच्यांचं मत ऐकलं आता तुम्हाला सगळ्यांना विचारायचं काय हो काय म्हणणं आहे? आम्ही पण घरी आल्यावर सासू नसली घरात नानी बसा पाणी द्या चहा द्या चहा म्हणजे येणाऱ्यांनी द्यायचा. घरात असल्यावर या 2 सुना राहतील ना येतील ना आता घरी. बरोबर आल्याबरोबर नानी दिसली का चहा घेऊन जाईल. हायवेवर उभी दिसली तर हायवे पर्यंत धावत जाईल. तुमचं काय म्हणणं आहे? लग्नानंतर साडी नेसली पाहिजे. कंपल्सरी आहे. कंपल्सरी सध्या नवीन असताना तरी कंपल्सरी आहे. नवीन म्हणजे जुनी कधी होईल साधारण? म्हणजे साडी नवीन असताना का आमच्या नाही लग्नानंतर ॲटलिस्ट 6 ते 8 महिने तरी 6 ते 8 महिने साडी कंपल्सरी. बापरे. तुमचं काय म्हणणं आहे आता? साडी घालायला का नाही ट्रेडिशनल लुक आहे साडी घालेल पण ऑकवर्ड वाटतं. आठवड्यावर ठीक आहे साडी घालेन मी. आठवडा 2 आठवडा जास्तीत जास्त 3 पण घालेन 3 आठवडा घालेन. 3 आठवड्या मॅक्झिमम 3 आठवड्या. पण कंटिन्यूस नाही घालू शकत कारण की मला त्रास होणार त्याचं. मला काम करता येणार नाही. मला सवय नाही आहे. परत मी ट्रॅक पॅन्ट टी-शर्ट जीन्स वगैरे घालणारी मुलगी. नंतर पंजाबी ड्रेस स्टार्ट केला आणि आता मी डायरेक्ट साडी महिना 2-3 महिने कंटिन्युअसली नाही घालू शकत. डॉक्टर याच्यावर काय उपाय आहे? आता प्रॉब्लेमच झाला आता. ते 1 आठवड्यात 2 आठवड्यात 3 आठवड्यापर्यंत आलंय. आता काय करायचं डॉक्टर? ह्याच्यावर काय इंजेक्शन आहे का? उपाय तर तिने घातले पाहिजे. माझी इच्छा आहे की तिने साडी नेसावी. म्हणजे रोज नाही म्हणजे लग्नानंतर 6 ते 8 महिने तरी तिने कंपल्सन. 6 ते 8 महिने आठवड्यावरून 8 महिन्यांवर गेल्या. तुमचं काय म्हणणं आहे? मला सूट द्यायला पाहिजे म्हणजे पंजाबी ड्रेस वगैरे घालायला वगैरे. कंटिन्युअसली साडी नाही घालू शकत. थांबा आता आजच काय ते निकाल लागेल केसचा. काय हो पंजाबी सूट वगैरे? हां पंजाबी आलंय. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? घालावं तिने पण घरात आल्यावर साडी लावायला पाहिजे ना घरी आल्यावर. आता काय करायचं?
लावेन. हा बाहेर जायला घातला ड्रेस तरी चालेल पण घरी आल्यावर साडी पाहिजे. मला टेन्शन आलं आता हे कसं व्हायचं. बरं ठीक आहे, तुम्हाला सूट मिळेल, काळजी करू नका. हां, तुम्ही थोडीशी सूट द्या सासूबाई, थोडी सूट द्या. आणि हो जावा आणि सगळ्या जणी तुम्ही सांगा सूट द्या म्हणून. हां, तर तो कपभर चहा येणार आहे हायवेपर्यंत. नाही नाही, खूप छान आणि इतकं मोकळ्या वातावरणामध्ये या गप्पा सुरू आहेत, त्यामुळे मला खात्री आहे किती म्हणाल्या ना सासूबाई तरी सुद्धा त्या सांगतील, सुने काळजी करू नको, मी आहे ना. आता काय काय बोलतायत ह्याच्यात त्यासमोर कॅमेरासमोर ते बोलू दे, नंतर मी आहे, मी बघते, काळजी करू नको. 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून मिस्टरांकडून. पहिली तर अशी की त्यांनी वेळेचा म्हणजे टायमिंगचं महत्त्व द्यावं. थांबा, वेळ पाळली पाहिजे, काय म्हणता, मान्य आहे? प्रयत्न करेन. कधी हो प्रयत्न नाही, होय की नाही? नाही, माझं प्रोफेशन असं आहे की कधी आम्हाला कामं आहे. बरोबर, पेशंट काही सांगून येणार नाही 3 वाजता येतो. ठीक आहे, समजून घेईन मी, पण सांगाल त्या टायमिंगवर या. म्हणजे 5 वाजता तर 5 वाजताच या, 6-7 वाजता नका येऊ. पेशंट सांगून बरा होणार आहे का की मी 3:30ला बरा होईना? असं कसं सांगता? बरं ठीक आहे. दुसरं काय? दुसरी अशी अपेक्षा आहे की मला समजून घ्यावं. मी जशी घरी वागते म्हणजे माझं वातावरण फ्री आहे घरी, तर तिथे सुद्धा मला तसंच वातावरण मिळालं पाहिजे, तर मला चांगलं वाटेल म्हणजे राहायला. फारच अटी आहे त्यांच्या. हो, साहजिकच नाही. माझी आई खूप मायाळू आहे, तर चेहऱ्यावरच लिहिलंय माऊलीच्या माया. तिसरं काय म्हणणं आहे? की मी जे आता रेफरी झालेली आहे, नॅशनल रेफरी झालेली आहे. मला कुठल्या खेळासाठी रेफरी झाले? तायक्वांडोसाठी. अच्छा. तर पुढे इन केस मला म्हणजे चान्स आला की मला रेफरी म्हणून बोलवलं वगैरे, तर त्यासाठी मला त्यांनी सूट द्यावी आणि ॲडव्होकेट प्रोफेशनमध्ये सुद्धा मला सूट मिळाली पाहिजे म्हणजे प्रॅक्टिस करायला. काय म्हणताय? हो चालेल, मला तर ते आवडेल तिने तिच्या करिअरकडे जास्त लक्ष दिलं तर. किती छान. बघितलं, तुमच्या करिअरकडे तुम्ही लक्ष द्या आणि आजपर्यंत माहेरी किंवा जे काही शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी ते सपोर्ट करणार आहेत, हो ना? शुअर. बरं, तुमच्या काय 3 अपेक्षा आहेत ताईकडून? पहिली अपेक्षा म्हणजे मी आता जे काही आहे ते माझ्या आईमुळे आहे, मग तिने माझ्या आईला कधी दुखवायचं नाही, ही अपेक्षा पहिली. काय ते माझी आईसारखेच आहेत, तर मग नाही ते मी तर वेळ पडली तर त्यांना दुखवा, पण त्यांना नाही आईना नाही दुखवणार. नाही, काळजी करू नका, तुम्ही पण काळजी करू नका. पुढचं काय म्हणणं आहे? दुसरी अपेक्षा करिअरकडे जास्त लक्ष द्यावे तिने. ते तर ते मागितलंच होतं. स्पोर्ट्समध्ये सुद्धा तिने जास्त लक्ष द्यावे. तर तिचं रेफरीसाठी सिलेक्शन झालं आहे, तर त्याच्यामध्ये तिने जास्त इंटरेस्ट घ्यावा, कॉन्सन्ट्रेट करावं त्याच्यावरती. कळलं का? उलट त्यांचीच अपेक्षा आहे की तुम्ही ते करावं. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा आहे की तिने ज्यावेळेस मला वेळ देईल, तिला जर 5 वाजता जायचं असेल तर तिने मला 4 वाजताचं टायमिंग सांगायचं. बरं, काय रे देवा तरी. कळलं? प्रॉब्लेम त्यांचा नाही, प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्ही 5ची वेळ दिल्यावर मग ते 6:30ला येतात, तुम्ही 2:30ची वेळ द्या, ते 5ला येतात की नाही बघा. काय वेगळंच आहे बाबा या दोघांचं गणित. तुमच्या अपेक्षा पूर्ण होत असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू आमच्या ताईसाठी. नमस्कार. नमस्कार. कुठली गोष्ट मिस करणार माहेरची, काय वाटतं ताई? माहेरची म्हणजे सर्व गोष्ट आठवणार, म्हणजे मम्मीची मेन, म्हणजे ती सारखी म्हणजे टोकते की आणि हे करू नको, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे असं वाग तसं वाग, म्हणजे ती सगळी गोष्टी मला मम्मीची आणि पप्पांची पण. पप्पा सांगतात आणि हे कर ते कर. भावाची गोष्ट, भाऊ म्हणजे मारतो. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता ताई लग्न करून जाणार, इतकी वर्ष मारामारी केलेली आहे, प्रत्येक छोटी गोष्ट असेल की त्याच्यावरून कालपर्यंत तुम्हाला वाटलं असेल की जा ताई लवकर लग्न करून, पण आता जसजसा दिवस जवळ येतोय, भाऊ म्हणून तुझ्या मनात काय चाललं? नॉर्मल फील करतो, एवढं काय नाही वाटत, तर मिस करेन थोडं. आई काय सांगाल तुम्ही लेकीबद्दल? माझं फक्त एवढंच इच्छा आहे की तिने जसं इथे राहिले त्याप्रमाणे सासरं पण राहावं आणि सासूला सुख द्यावं तिने. माझं पण हेच म्हणणं आहे, जशी घरी वागलेली आहे तशीच तिकडं पण त्यांनी सांभाळून घ्यावी. ताई काय? त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागले, पुढे तुम्ही काय सांगाल त्यांना? राणी जशी तिथे सुखात आहे तशीच मी राणीला सुखात ठेवेल, कोणताही त्रास देणार नाहीये. आणि राणीने दिला तर राणीच्या मम्मीला कंप्लेंट करीन. तिला मी सांगून पण ठेवलेलं तसं की जिने जन्म दिला आहे त्या सासूला पहिला बघायचं, नंतर नवऱ्याला बघायचं. किती छान. तिने जन्म दिला म्हणून ते मिळालं आज. बरोबर आहे, बरोबर. त्यांच्यामुळे हे तुम्हाला मिळालेलं आहे, हे लक्षात ठेव. किती छान. म्हणजे आईसारखं म्हणजे सासूबाईंचाही प्रत्येक सुनेने सन्मान केला पाहिजे अशी ही गोष्ट आहे. खरं तर किती छान वाक्य या कार्यक्रमात आज आपल्याला सापडलं की ज्या माऊलीनं
इतक्या उत्तम मुलाला जन्म दिला, त्या माऊलीमुळे आज तुमचं लग्न आणि हा योग जुळून येतोय. त्या माऊलीच्या डोळ्यात कधी पाणी येईल असं वागू नये सुनेनेही. आणि त्याचबरोबर सासूबाई कायम आईच्या भूमिकेत जाऊन सुनेच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाहीत, ही तर काळजी घेतच असते, कारण शेवटी लेकीप्रमाणेच घरात येणार आहे ती. तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आता आपल्या ताईची पाठवणी करत असताना, तिला सासरी पाठवत असताना पैठणी देऊन तिला पाठवणार. मला बघायचं आहे ती पैठणी ताई स्वतः मिळवणार का त्यांना मदतीला जावं लागणार. खेळ सोपा, स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि त्या रिंगमध्ये गेला पाहिजे. हां, बघूया कोण पटकावणार पैठणी, ताई स्वतः का मिस्टर. 1 2 3. चला, ताईने तर पैठणी मिळवायची संधी दवडलेली आहे, आता ते पैठणी मिळवून देणार का बघूया. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. भगतांच्या घरात लहानाची मोठी झालेली ताई आता परदेशींच्या घरात निघालेली आहे. तिला शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.